गन्ना उत्पादन करने वाले किसान भाइयों के लिए आशा की नई किरण। अनेक संशोधन, रिसर्च, एक्सपेरिमेंट करके हिंदुस्तान में पहली बार क्रीजेक्स केमिकल्स मैन्युफैक्चरिंग कंपनी का केसोड्रीन V4 दानेदार और केसोड्रीन V4 तरल, विल्ट यानी उकड़ा, जड़ों का रोग, जड़ की वजह से पत्तों का विलापन होना एवं वायरल फंगल बीमारियों से अब फसल की सुरक्षा। केसोड्रीन V4 दानेदार और केसोड्रीन V4 तरल गन्ने में महात्मा फुले कृषि विद्यापीठ महाराष्ट्र द्वारा सफलता प्राप्त सर्टिफिकेट हासिल हुई एकमात्र प्रोडक्ट, किसानों का सच्चा साथीदार। केसोड्रीन V4 दानेदार और केसोड्रीन V4 तरल। अधिक जानकारी के लिए संपर्क 9824233741। महाराष्ट्र राज्य में बहुत सालों से गन्ने में केसोड्रीन V4 का उपयोग करके कम खर्च में ज्यादा उत्पादन लिया है। देखते हैं किसान की प्रतिक्रिया। आत्ता मी म्हैसाळमध्येच उभा आहे आणि माझ्याबरोबर सागर पाटील म्हणून एक शेतकरी आहेत। तर त्यांना पण आपण विचारणार आहोत की केसोड्रीन दाणेदार आणि द्रवरूप याच्या वापरामुळे त्यांच्या ऊसाच्या लागवडीत आणि इतर काही पिकांच्या मध्ये त्या उत्पादनात त्यांना काय फरक जाणवलाय। नमस्कार। नमस्कार। साधारण केसोड्रीन दाणेदार आणि केसोड्रीन द्रवरूप हे तुम्ही किती वर्षापासून वापरताय? मी एक 4-5 वर्ष झालं वापरतोय ती केसोड्रीन द्रवरूप आणि दाणेदार दोन्ही पण वापरतोय। आणि माझ्याकडे सगळी पिकं आहेत, जवळजवळ ऊस आहे, द्राक्ष आहे, हळद आहे, हे सगळी पिकं आहेत। ह्या सगळ्या पिकाला मी वापरतोय आणि त्याच्यापासून चांगलं उत्पन्न पण चांगलं मिळतंय। आणि जमिनीचं पत सुधारण्याचं म्हणा किंवा दुसरी खतं आम्हाला कमी टाकायला लागतात। त्याच्यामुळं शेणखत जर रानाला असलं तर हे केसोड्रीन जे आपण टाकतोय ह्याला 50% तुम्ही रासायन कमी जरी टाकला तरी पण हे काम एक नंबरचं करतंय। शेणखताला कामाला लावायचं काम चांगलं करतंय। अच्छा, केसोड्रीन V4 दाणेदार आणि केसोड्रीन द्रवरूप हे वापरण्यापूर्वीचा तुम्हाला जो उतारा पडत होता तो उतारा आणि हे वापरल्यानंतर पडणारा उतारा याच्यामध्ये किती टक्क्यांनी तुम्हाला फरक? कसं आहे, पारंपरिक शेतीमध्ये लोक पहिला थोडंसं म्हणजे रासायन खत कमी दरात मिळत होतं, त्यावेळी चालत होतं ते, पण आता दर पण त्याचा वाढला आहे रासायनिक खताचा आणि शेणखत पण त्या मानानं नाही आहे। त्यामुळं कसं झालं आहे, ते मेळ बसन झाला आहे पैशाचा। त्यामुळे हे जर आम्ही ते वापरलं, जर हे महाग जरी असलं 850 रुपये 900 रुपये जरी किंमत असलं ना तरी पण ह्याचं कसं आहे, हे टाकल्यानंतर बाकीची जी खतं आहेत त्या खताला उचलून देण्याचं काम हे केसोड्रीनमुळे होतं आहे। केसोड्रीन द्रवरूप असू दे किंवा तुमचं दाणेदार असू दे, त्याला कामाला लावून बरोबर उसाला किंवा इतर कुठलंही पीक असू दे त्या पिकाला जोम आणायचं काम ह्या केसोड्रीनमुळे होतं आहे। हे मला हे 5 वर्षात मात्र जाणवलं आहे। कारण द्राक्षामध्ये मी आज बघतोय तर द्राक्षामध्ये मी पूर्ण रसायनच बंद करून टाकले, कुठली घटक पण टाकायचं बंद केलं आहे। ॲक्च्युली जमिनीमध्ये हे घटक आहेत, झिंक असू दे, फेरस असू दे, मॅग्नेशियम असू दे, बोरान असू दे, हे घटक जमिनीमध्ये आहेत पण ते उपलब्ध होऊ शकत नाहीत पिकाला। त्याला उपलब्ध कधी होणार ते, ज्यावेळी त्या पिकाला मुळी भरपूर सुटेल, पांढरी मुळी भरपूर सुटेल, त्यावेळी त्या पिकाला त्या घटकाचं पुरेपूर फायदा होईल। मग ते काम मात्र केसोड्रीन मात्र करतंय। केसोड्रीन का करते? केसोड्रीन टाकल्यामुळं भयानक मुळी सुटते। याला भयानक मुळी सुटल्यामुळं ते जे अन्न घटक आहेत ते उचलून घेऊन कार्यरत राहते। बरं, केसोड्रीन V4 दाणेदार आणि द्रवरूपचा परिणाम जास्तीत जास्त चांगला दिसण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? ऊसाचं क्षेत्र जर असलं तर ऊस लागण केल्यानंतर 1-1.5 महिन्यानं 1 बॅग आणि भरणी करते वेळी 1 बॅग आणि परत पावसाळी डोस जर टाकत असला तर त्यावेळी 1 जर बॅग टाकला तर तुम्हाला टनेजमध्ये ॲव्हरेजमध्ये 15 ते 20% तुम्हाला फरक पडलेला दिसेल।